आपण आता आलेलो आहोत श्री क्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि हे राजे शहाजी महाद्वार या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे। पहिला सोमवारी गर्दी थोडी कमीच आहे, पण हा योग आलेला आहे आपला आजच्या दिवसाचा। बघूया आपण श्री क्षेत्र तुळजापूर आई अंबा जगदंबेचं मंदिर। जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अशी काही तीर्थक्षेत्रे आहेत जिथे पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच शांतता मिळते, जिथे मंदिरातील घंटानाद, भक्तांचा जयघोष आणि आईच्या चरणी नतमस्तक होणारे हजारो भाविक मनाला भक्तीने भारून टाकतात। असेच एक जागृत आणि श्रद्धास्थान म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, असंख्य भक्तांची श्रद्धास्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता मानली जाणारी आई तुळजाभवानी। तुळजापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध व देवी क्षेत्र आहे। धाराशिव जिल्ह्यात वसलेले हे पवित्र शहर दरवर्षी लाखो भाविकांना आपल्याकडे आकर्षित करते। आई तुळजाभवानीला भक्त प्रेमाने अनेक नावांनी संबोधतात। भवानी माता, जगदंब, आदिशक्ती, तुळजाभवानी। आईच्या दर्शनासाठी दूर दूरून भाविक येथे येतात। कुणी नवस घेऊन येतो, कुणी नवस फेडण्यासाठी येतो, तर कुणी फक्त आईच्या चरणी माथा टेकवण्यासाठी येतो। पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, आई तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे। महाराष्ट्राच्या इतिहासात तुळजाभवानी मातेचे स्थान अत्यंत विशेष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीवर अपार श्रद्धा होती, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे। जय भवानी, जय शिवाजी हा जयघोष केवळ 2 शब्द नाहीत, तर तो महाराष्ट्राच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचा इतिहास सांगणारा जयघोष आहे। आई भवानीच्या आशीर्वादाने स्वराज्याच्या कार्याला बळ मिळाले, अशी भक्तांची श्रद्धा आहे। म्हणूनच तुळजापूर हे केवळ एक मंदिर नाही, तर महाराष्ट्राच्या श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले एक पवित्र स्थान आहे। पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर अधर्म आणि अत्याचार वाढला असताना देवऋषींनी आदिशक्तीची आराधना केली, तेव्हा आई तुळजाभवानीने प्रगट होऊन दुष्ट शक्तींचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केले, अशी श्रद्धा आहे। आईचे हे रूप म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय। म्हणूनच आजही भक्त आईला आपल्या संकटापासून रक्षण करणारी शक्ती मानतात। तुळजापूरच्या मंदिरात प्रवेश करताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते। मंदिरातील घंटानाद, आई भवानीचा जय जयकार आणि भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारी श्रद्धा हे सगळे अनुभवताना मन नकळत म्हणते, आई भवानी तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम। तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सव विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या काळात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो। आईच्या विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि दर्शनासाठी हजारो भाविक येथे येतात। दसऱ्याच्या दिवशी येथे विशेष धार्मिक वातावरण असते। या काळात तुळजापूर म्हणजे जणू भक्तीचा महासागरच असतो। तुळजापूरला येणारा प्रत्येक भक्त काही ना काही मागण्यासाठी येतो, पण आईच्या दर्शनानंतर मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, कारण आईकडे मागण्यापेक्षा आईच्या चरणी स्वतःला अर्पण करण्यातच खरी भक्ती आहे। आई तुळजाभवानी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि शक्ती देऊ, हीच आईच्या चरणी प्रार्थना। जय भवानी, जय तुळजाभवानी, जय जगदंब। मित्रांनो, तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा हा भक्तिमय अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। जय जगदंब। धन्यवाद।